सर्वसामान्य लोकांना हा जो बिलिंग चार्ज आहे तो नक्की माहिती आहे का? एवढा कोणी विचारच करत नाही. बिल आलं मंथली भरून टाकतो आम्ही, असं काय बाकीचं बघतच नाही. चार्जेस असू शकतात, पण विलिंग चार्ज हे चार्ज कसले कसले चार्जेस आहेत ह्याचा अर्थच मुळात कोणाला माहिती नाही. ह्याच्यासाठी महावितरण आणि ह्यांनी एक सरकारने याच्यावर लक्ष केंद्रित करून समिती बसवून याच्यावर विचार विनिमय करून ते जे चार्जेस आहेत ते लोकांना परत करावे आणि इथून पुढे चार्जेस नाही लागणार याची दक्षता घेतली पाहिजे. 2 महिने नाही भरला का तिसऱ्या महिन्यात कटिंग होऊन जाते. मग काय आम्ही भीती पोटी भरतोच ना, कारण कापून नाही गेलं पाहिजे. 3,000 येऊ 4,000 येऊ ते भरणारच. जे तुमचं नियमाने काही बिल तर ते घ्या ना. एक्स्ट्रा चार्ज कशासाठी घेताय 500 रुपये? नाही घ्यायचे तर मग तुम्ही का घेताय? आणि जर घेतलंच एवढे 10 वर्षापूर्वी तर आमचं तुम्ही ते व्याजासकट परत द्या. एवढं कसं निर्दयी सरकार आहे किंवा हे अदानी अंबानी जे लोक आहेत एवढी कशी निर्दय असते, आमच्याकडून लुटतात. आम्ही ऑटो रिक्षा चालवणारे, हाऊस किपिंगचे कामं करणारे, सिक्युरिटीचे कामं करणारे लोक, यांना कुठल्या गोष्टी लाज कशी वाटत नाही? मेन म्हणजे आम्ही बिल बघतच नाही, किती अमाऊंट आलं तेच भरतो ना. पहिलं आमचं काय, पगार झाला की या टप्प्याचे पैसे आपल्याला द्यायचे ते काढून ठेवतो. आम्हाला काय ते बिल आला आम्ही पेड करतो, बरोबर. पण त्यांनी त्या लोकांनी जे आम्हाला ठेवलं अंधारामध्ये काय क्या बिलिंग चार्ज आहे किंवा काय चार्ज आहे आम्हाला कल्पना नव्हती ना त्याची. काय आम्ही पेड करतो ना ते बिल सगळं. ते अब तो लग रहा है कि खाना नहीं है, हमको देते ही रहना इन लोगों को पैसे. आणि कृपा करून तुम्ही अशी गोरगरिबाची लूट करू नका. जेव्हा गोरगरीब विद्रोह करेल तेव्हा तुम्हाला खरोखर खूप भारी पडेल. हा इतिहास आहे. आज आपण एक अत्यंत महत्वाच्या अशा विषयाचा रियालिटी चेक करणार आहोत. विषय हा आहे की दर महिन्याला तुमच्या म्हणजे सर्वसामान्य लोकांच्या हातामध्ये एक बिल येतं, विजेचं बिल. तर ते विजेचं जे बिल असतं ते आपल्याला असं वाटतं की हा आपण जी महिन्याला जी वीज वापरलेली आहे त्याचं बिल आहे आणि आपण ते भरून टाकतो. पण त्याच्यामध्ये एक बिलिंग चार्ज मारलेला आहे, म्हणजेच वाहन शुल्क, जे सर्वसामान्यांना भरण्याची गरजच नाही आहे आणि तो गेल्या 10 वर्षापासून सर्वसामान्य लोकांकडनं आकारला जातोय. तो 10,000 कोटींच्या वरचा आहे. तुम्ही बघू शकता की इथे एक बिलिंग चार्ज आहे. या बिलामध्ये 3ऱ्या नंबरवरती बिलिंग चार्ज आहे आणि हा गेल्या 10 वर्षांपासून सर्वसामान्य लोकांकडनं आकारला जातोय. म्हणजे ही किती कोटींची फसवणूक असेल तर त्या संदर्भातच आज आपण जाणून घेणार आहोत की सर्वसामान्य लोकांना हा जो बिलिंग चार्ज आहे तो नक्की माहिती आहे का आणि ते जे भरत आहे त्याबद्दल त्यांना काही कल्पना आहे का, त्याचाच आजचा हा रियालिटी चेक. आज आपण काही लोकांसोबत आहोत जे सर्वसामान्य लोक आहेत, जे विजेचं बिल आपलं प्रामाणिकपणे देतात. तर त्यांना विचारूया आपण की त्यांना या बिलिंग बिलाबद्दल काही माहिती आहे का. दादा मला सांगा की हे आता तुमच्या हातामध्ये हे बिल आहे बरोबर ना? हा विजेचं बिल आहे. तर यातली म्हणजे ह्याच्यामध्ये जे लिहिलेलं आहे भाषा वगैरे आहे ती तुम्हाला कळते का? ऍक्च्युअल मॅम कसं आहे माहितीये का, ह्याच्यामध्ये जे लिहिलं आहे याची लँग्वेज आम्हाला मुळात कळत नाहीये. आमचं काम फक्त वीज वापरणं आणि त्याचं बिल भरणे आहे. ह्याच्यामध्ये जी फिक्स चार्ज आहे, विलिंग चार्ज आहे, ग्रीन पॉवर चार्ज आहे, एनर्जी जे काय आहे त्याची ऍक्च्युअली भाषाच आम्हाला कळत नाही. बरं, आता तुम्ही ह्याच्यामध्ये बघितलं असेल तर हे बघा मी तुम्हाला दाखवते की इथे ना या ह्याच्यामध्ये बिलिंग चार्ज कळलं ना, हे बिलिंग चार्ज जे आहे. तर हे जे चार्ज आहे ते तुम्हाला भरण्याची गरजच नाही. पहिली गोष्ट म्हणजे बिलिंग चार्ज जे आहे ते तुम्हाला माहिती आहे का? विलिंग चार्जचा अर्थच आम्हाला मुळात माहित नाही माहिती ना. वेगवेगळे आहेत ना डिफरंट चार्जेस लावून ठेवलेले आहेत. हे फिक्स चार्ज समजू शकतो आपण युनिटचे केले असतील, पण हे बिलिंग चार्जेस, ग्रीन चार्जेस, हे एनर्जी चार्जेस पण ठीक आहे, युनिट चार्जेस असू शकतात. पण हे बिलिंग चार्जेस वेगवेगळे चार्जेस मारून बिल मध्ये ते बिल मध्ये अमाऊंट वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. बरोबर. हे 2014 पासून असंच चालू आहे. इलेक्ट्रिसिटीचे युनिट वाढायला लागलेत ना, ते वर्षानुवर्ष बिल वाढतच चाललंय आणि त्याच्यामुळे सगळी जनता म्हणजे इकडची तर त्रस्त आहे चार्जेस. तुम्हाला माहिती आहे ताई बिलिंग चार्ज म्हणजे नक्की काय? नाही आम्हाला नाही माहिती. माहितच नाही. माहिती आहे बिलिंग चार्ज? माहित नाही. म्हणजे की बिलिंग चार्ज इथे कोणालाच माहिती नाहीये. पण आता एक गोष्ट अशी आहे की महत्वाची की हे जे बिलिंग चार्ज जे आहे जे तुम्हाला भरण्याची गरजच नाही आहे
आणि ते तुमच्याकडनं गेल्या 10 वर्षांपासून आकारलं जाते, तुमच्याकडनं घेतलं जाते. हा सगळ्यात एक मोठा घोटाळा झालेला आहे. काय सांगाल त्याबद्दल? की आमच्या अज्ञानपणाचा किती मोठा गैरवापर हा सरकार करतोय किंवा इलेक्ट्रिसिटी जी कंपनी असेल ते करतात. मला तर आश्चर्यचकित झालो की एवढे कसे पैसे आमच्याकडून घेऊ शकतात. आ? आम्ही साधारण लोक, साधारण माणसं, आम्ही जनता, आमच्याकडून एवढी लूट कशी करू शकतात, ह्या गोष्टीचं मला तर आश्चर्य वाटतंय. 500 रुपये आहे त्याच्यामध्ये. 500 रुपये चार्जेस आहेत महिन्याचे आणि वर्षाचे किती झालेत? 6,000 वर्षाचे. मग ही तुमच्याकडनं एवढी विनाकारण ती अमाऊंट तुमच्याकडनं आकारली जाते, एवढा कोणी विचारच करत नाही. बिल आलं मंथली भरून टाकतो आम्ही, असं काय बाकीचं बघतच नाही. भरून टाकता. काय सांगता? ह्याच्यासाठी महावितरण आणि ह्यांनी एक सरकारने याच्यावर लक्ष केंद्रित करून समिती बसवून याच्यावर विचार विनिमय करून ते जे चार्जेस आहेत ते लोकांना परत करावे आणि इथून पुढे चार्जेस नाही लागणार अशी दक्षता घेतली पाहिजे. मावशी तुम्ही काय सांगाल? नाही, बरोबर बोलतायत, ते दक्षता घेतलीच पाहिजे. कारण एवढं बिल कुठून भरणार ते आता. तरी आम्ही आल्या बिल भरतो, कारण 3ऱ्या महिन्यात कापून जातं बिल. 2 महिने नाही भरलं का 3ऱ्या महिन्यात कटिंग होऊन जाते. मग काय आम्ही भीती पोटी भरतोच ना. पोटी भरतात ते. हा, भीती पोटी भरतोच, कारण कापून नाही गेलं पाहिजे. 3,000 येऊ 4,000 येऊ ते भरणारच असं असतं. तुम्हाला माहिती होतं मावशी बिलिंग चार्ज काय असतं त्याच्यामध्ये? नव्हतं माहिती ना, येतं माहित नाही ना. आता गेल्या 10 वर्षांपासून सरकार म्हणजे ही जी महावितरण कंपनी आहे ते विनाकारण घेत आहेत तुमच्याकडनं. मग आता तुमची मागणी काय आहे? आमची मागणी हीच आहे का नेमाने बिल यावं, चांगलं यावं, आम्हाला झेपण असं बिल यावं. बाकी काय आमची मागणी दुसरी नाही. कारण भरता आलं पाहिजे. कोण रिक्षा चालवतो, कोण काय करतं, एवढे बिल भरायचे नाही जमत ना मॅडम तसं. तर तसं आम्हाला झेपण असंच बिल आलं पाहिजे. तुमचं पहिलं बिल 2016च्या आधी किती मावशी, म्हणजे त्यावेळेस कमी होतं की? असल बिल मॅडम, पण 500च्या आतमध्येच बिल होतं. 500च्या आतच बिल होतं. आणि आता 2,500, 3,000, 4,000. मला तर 2,500, 3,000. 2014च्या आधी आम्हाला बिल 700-800 रुपये बिल यायचं. आता जर आमचं बिल पाहिलं तुम्ही मॅडम, तर आम्हाला 3,600 रुपये बिल आलेलं आहे. आता कोणत्या कोणत्या प्रकारचे चार्ज लावलेले आहेत हे त्यांनाच माहिती आहे. मग आता मागणी काय आहे तुमची? जे हे आता जे आम- तुम्ही भरलेत बिल, तर आता मागणी काय आहे? मागणी आमची एकच असेल की जे आम्ही भरलेले ते आम्हाला परत मिळावं. परत मिळायला पाहिजे ना? येस. हो, जे आम्ही भरलेलं आहे ते आमचं परत मिळावं. 2014 पासून तुम्ही आमची लूट करता, एवढी आश्चर्य वाटते मला. एवढं कसं निर्दयी सरकार आहे किंवा हे अदानी अंबानी जे लोक आहेत एवढी कशी निर्दय असते, आमच्याकडून लुटतात. आम्ही ऑटो रिक्षा चालवणारे, हाऊसकीपिंगचे कामं करणारे, सिक्युरिटीचे कामं करणारे लोक, यांना कुठल्या गोष्टी लाज कशी वाटत नाही? तर हे जे पैसे भरलेले आम्हाला परत मिळावे हीच आमची विनंती आहे. ज्या गोष्टी तुम्हाला माहिती नाही आहेत तर त्याचा हा कुठेतरी गैरफायदा घेतला जातोय. हा, गैरफायदा तर होतो, कारण आम्ही बिल आलं ना, आमची डेटच्या अगोदर आम्ही बिल, आता आम्ही ह्या महिन्यात भरून टाकलं, पटकन भरून टाकतो. एवढा विचारच कोण करत नाही. हा, सगळे कटिंग बिल होते, प्रत्येक सगळे एरियातले बिल पटकन भरतात. त्यामुळे चुकीचं आहे. आम्हाला पण एवढा विचारच केला ना कधी. आज कळलं आम्हाला ते बिल चार्ज वगैरे. वाचत पण नाही कोण, आलं बिल भरून टाकायचं. ऑनलाईनच भरतो आम्ही शक्यतो. बरोबर, म्हणजे ती तुम्हाला भाषाच माहिती नाहीये ना. कोण विचारच केला नाही एवढा, कधी बघितलं पण नाही एवढं काय असं. हा, ते तर आहे. बघा ना की आज तुमच्या या बिलामध्ये 500 रुपयाची ती अमाऊंट दाखवली जाते है ना. मग जर 500 रुपये जर तुम्ही महिन्याला, म्हणजे तुम्ही वर्षाला किती भरले आणि तुम्ही 10 वर्षाला किती भरले? 500 रुपये मंथली म्हटल्यानंतर वर्षाचे 6,000 झाले आणि 10 वर्षाचे 72,000 होतात. मग ते 10 वर्षाचे जर एवढे होत असतील तर ते द्यायला पाहिजे ना, एवढं मिळायला पाहिजे, म्हणजे रिटर्न भेटायला पाहिजे आम्हाला. आणि मग महावितरण कंपनीला काय सांगाल तुम्ही की हे जे विनाकारण जे करतायत, हा जो घोटाळा केलेला आहे, तर हे चुकीचं आहे, नाही करायला पाहिजे ना. हे असं गोरगरीबाकडून लूटमार नाही व्हायला पाहिजे अशी. हे नाही आणलं, कारवाई नाही आणली तर अजून दुसरे चार्जेस कुठले लागतील आणि समजणार पण नाही जनतेला. मग त्याच्यावर जसं चाललंय तसं चालू दिलं तर मग पुढे अजून प्रॉब्लेम होऊ शकतो. अजून एकाच चार्जेस ते वाढवतील आणि अजून बिल मध्ये वाढ करतील. बरोबर, की म्हणजे आज जर तुम्हाला ही गोष्ट माहिती नाही, अजून कुठं अजून दुसरा कुठला चार्ज लावतील इलेक्ट्रिसिटीचा आणि ते वापस बिल मध्ये अधिक वाढ दिसेल. ते चुकीचं आहे. इथूनच आता जे चालू आहे ते थांबवलं पाहिजे त्यांनी. नाहीतर जे सामान्य माणसं आहेत त्यांना बिल भरायला कठीण जातं एवढं. त्याच्यामुळं मग ते
कुणाचे इलेक्ट्रिसिटी कापून नेली जाते. खूप सारे प्रश्न आहेत ते इलेक्ट्रिसिटीचे. ताई, आणि तुम्ही कसं 2 महिने जरी बिल नाही भरलं ना तरी तिसऱ्या महिन्यात तुमचं इलेक्ट्रिसिटी कापली जाते किंवा त्याच्यावर अजून चार्जेस मारले जातात. असं आहे. एक महिना नाही भरला तरी चार्जर मारले जातात. चार्जर त्याला याजाला येज लावतात. 1 महिना नाही भरलं ना तर दुसऱ्या महिन्याला याजाला याच आलंच या बिलाला. असं आहे. बिलिंग चार्ज आलंय जे 10 वर्षापासून, ते मागणी तुमची काय असेल आता? आमची मागणी हीच आहे का बिल आम्हाला कुवारे पाठवा, आमचे पैसे कटिंग करा, पण हे बिल एवढे पाठवू नका. आमची मागणी अशी आहे. बिलिंग चार्ज आम्हाला परत मिळालं पाहिजे. आमचे जे चार्ज तुम्ही घेतलेले आहेत 2014 पासून ते आम्हाला परत मिळाले पाहिजे, हीच आमची शासनाला विनंती आहे. आणि कृपा करून तुम्ही अशी गोरगरिबाची लूट करू नका. नाहीतर जेव्हा गोरगरीब विद्रोह करेल तेव्हा तुम्हाला खरोखर खूप भारी पडेल. हा इतिहास आहे. तुम्ही विनाकारण पाहिजे ते विनाकारण नाही घेतले पाहिजे, कारण की चाळीमध्ये लोक राहणारे सगळे करून खाणारे असतात. जर ते लोक 1000 रुपयासाठी संध्याकाळी 8-8 वाजता जर ती लोक भांडे घासायला जातात, म्हणजे तो लोकांकडनं ही लूटच आहे ना. महिन्याला जर तुम्ही 500 रुपये घेता आणि तीच महिला जर 800 रुपयासाठी रोज आपली मुलं बाळा सोडून ती धुणं भांड्याच्या कामाला जात असेल, तर त्या सरकारला गरजच नाही ना. ह्यांना काय एवढे भिकेला लागलेत काही लोक आमच्याकडनं पैसे घ्यायला 500 रुपये. हा का लूट घेत आहेत, कशासाठी घेतात, का आमच्या घरी येतात का? आणि इथं चाळीमध्ये राहणारी लोक, झोपडपट्टीमध्ये राहणारी लोक सगळे गरीबच असतात. आम्ही पैशावाली लोक नाही, सगळ्या बायका करून खाणार आहेत. 1-1 रुपयाचा त्यांना 500 रुपये जरी ती लोक घेतात तर आमच्या मुलांची ती 500 रुपये क्लासची फी जाऊ शकते. 500 रुपये जर ती लोक घेतात तर 500 रुपयाचे आमच्या घरात तांदूळ येऊ शकतात. ते 5 किलो तांदूळ 1 महिना तरी मुलं आरामशीर खाऊ शकतात. मग ह्यांना एवढे आमचे एका घरातनं जर 500 मिळत असतील तर आज चाळीमध्ये एवढी घरं आहेत, मग ते किती पैसे घेतात आमच्याकडनं? हा, करून खाणारेच आहे. एक कुणाचा नवरा वारलेला आहे, कोण करून खाणार आहे, कोण डिवोर्स आहे, कुणाचा नवरा घरात असून पैसे देत नाही. सगळे कष्ट करणारेच आहे. आज बाई बाहेर का पडायला लागली की घरामध्ये मुलांना काहीतरी कमी पडते, त्याच्यामुळे बाई बाहेर पडते. जर ही लोक आमच्याकडनं जर महिन्याला 500 रुपये घेतात, तुम्ही बिलिंग चार्जेस नका लावू, पण गरीबापर्यंत काहीतरी अन्नधान्य ज्याला खरंच गरज आहे त्याच्यापर्यंत तुम्ही पोहोचवा. आज किती महिला आहेत दारूच्या ह्यानी, माणसं व्यसनीनी मरून गेलेले आहेत, पण जे मागचे आहेत ना त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. चार्जेस असू शकतात, पण विलिंग चार्ज हे चार्ज कसले चार्जेस आहेत ह्याचा अर्थच मुळात कोणाला माहिती नाही. आज कोणालाही तुम्ही विचारला, चाळीमध्ये विचारा किंवा सुशिक्षित घरात जरी गेलात ना विचारायला, तरी विलिंग चार्ज हा पूर्ण अर्थ कोणाला माहिती नाहीये. आणि हे जी लूट जी चालू शासनाकडून ही होता कामा नये, आणि जी झालेली आहे ती आमची परत मिळावी, हीच आमची मागणी. जे तुमचं नियमाने काही बिल आहे तर ते घ्या ना. एक्स्ट्रा चार्ज कशासाठी घेताय 500 रुपये? मेन म्हणजे आम्ही बिल बघतच नाही, किती अमाऊंट आलं तेच भरतो ना. पहिलं आमचं काय पगार झाला की या टप्प्याचे पैसे आपल्याला द्यायचे ते काढून ठेवतो. तर आपण अजूनही काही लोक आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत की त्यांना बिलिंग चार्ज हा माहिती आहे का. हा 10,000 कोटींच्या जो वरती गेलेला जो घोटाळा आहे त्याबद्दल या सर्वसामान्य लोकांना काही माहिती तरी आहे का, की एकीकडे त्यांच्या जो अज्ञानाचा फायदा घेतला जातोय या महावितरण कंपन्या ज्या त्यांच्या अज्ञानाचा फायदा घेत आहेत. तर अजून आपण काही लोकांकडनं ऐकणार आहोत. दादा, काय नाव तुमचं? तानाजी विठ्ठल लोंढे. बरं दादा, तुम्ही तुमच्याकडे दर महिन्याला विजेचं बिल येतं, बरोबर ना? हो, येतो. ते बिल तुम्ही प्रामाणिकपणे भरत असता, हो, हो ना? आणि जर नाहीच भरलं तर मग ती इलेक्ट्रिसिटी वाले येतात आणि तुमची लाईट कट करतात. कट करतात. हो, पण तुम्हाला एक माहिती आहे का की त्याच्यामध्ये या विजेच्या बिलामध्ये एक बिलिंग चार्ज म्हणून नावाचा एक त्याच्यामध्ये कॉलम मेन्शन आहे. ते त्याबद्दल तुम्हाला माहिती आहे? बिलिंग चार्ज नाही. काहीच माहिती नाहीये. गेल्या 10 वर्षांपासून तुम्ही तो एक बिलिंग चार्ज भरत आहात, याबद्दल काही कल्पना आहे? बिलकुल नाही. बरं, मी सांगते तुम्हाला ह्याच्यामध्ये की हे बघा, इथे ना एक बिलिंग चार्ज म्हणून आहे, ठीक आहे? इथे बिलिंग चार्ज म्हणून आहे. हा, हे बघा, हे बिलिंग चार्ज दिसते. तर ते 500, 600, कोणाचे 400 अशा प्रमाणे ते येत आहे. तर जर तुम्ही दर महिन्याला भरत आहात तर गेल्या 10 वर्षापासून तुम्ही ही अमाऊंट भरत आहात. काय म्हणते का, जी आम्हाला अमाऊंट आली त्यात एक्स्ट्रा चार्ज असतात. एक्स्ट्रा चार्ज त्यामध्ये ते म्हणजे ते त्यांचे ते असतात ते वेगळे, काय हे ते वेगळे, ते आम्ही सर्व पेड करतो ना. मग ते लोक घेतात आमच्याकडून. ते आम्हाला काय ते बिल आला आम्ही पेड करतो, बरोबर. पण त्यांनी त्या लोकांनी जे आम्हाला ठेवलं अंधारामध्ये, काय क्या बिलिंग चार्ज आहे किंवा काय चार्ज आहे, आम्हाला कल्पना नव्हती ना त्याची. काय आम्ही पेड करतो ना ते बिल सगळं. ते जैसे हर मंथ में मुझे 7,000 8,000 यूनिट, मेरा ये वो सोसाइटी पे नहीं है ना, और कमर्शियल तो है नहीं कि आप मुझे इतना लगा के चार्जेस दे रहे हो. अभी कल ही पे करके आई 11,500 रुपये.
और हर महीना मतलब हर महीना एवरी मंथ में ये चीज है कि 17,000, 12,000, 15,000, 20,000 ऐसे लाइट बिल। मेरे पास अभी भी लाइट बिल है। अच्छा, आप बताइए कि 2000 मतलब आपको कुछ ऐसे याद है कि 2014-15 में आपको कितना बिल आ रहा था और अभी कितना आ रहा है? 2000 मेरा 15 के बाद से जो बिल बढ़ना चालू हुआ है, उससे पहले हम लोग का 2007-8 जो भी था, इसमें हम लोग को मोस्टली बिल आता था 500 रुपया, 400 रुपया, 200 रुपया, ज्यादा से ज्यादा हुआ तो 800 रुपया, उससे ज्यादा नहीं। पहले के भी मेरे पास सारे बिल रखे, लेकिन उसके बाद से जो 2015 से जो हालत बिगड़ी है, कोई हिसाब नहीं है। अब तो लग रहा है कि खाना नहीं है, हमको देते ही रहना है इन लोग को पैसे। अच्छा, आपको पता है कि एक बिलिंग चार्ज करके बिल में होता है? आपको पता है उसके बारे में कुछ? कुछ आइडिया नहीं है। पता है ना, तो मैं आपको बताती हूँ कि ये बिलिंग चार्ज जो है ना, वो आम इंसान को भरने की जरूरत ही नहीं है, लेकिन फिर भी जो हमारी महावितरण कंपनी है वो हमसे ये बिल ले रही है। अच्छा। मतलब जैसे कि अभी ये देख सकते हो आप कि इसमें मंथली किसी को 300, 400, 500, 600 इस हिसाब से वो बिलिंग चार्ज उसमें ऐड कर रहे हैं। फिर तो ये तो चीटिंग हो रही है ना हम लोग के साथ, या फिर हम लोग भी सिद्धार्थ कॉलोनी की तरह करे कि आप लोग को अंदर एंट्री ना होने दे। यही करे जैसे सिद्धार्थ कॉलोनी में ले आके हॉकी बिकी से धोने लगते हैं, तो हम भी लास्ट ऑप्शन हुए हम लोग के यहाँ के दादागिरी करके। अब ये बाजू में ही है, ये है, इनको 50,000, 1 लाख लाइट बिल है। ये बाजू में जो यहाँ पर है, मामी यहाँ पर कितने लोग है, विकी का घर है, ये सब मतलब है मोस्टली इतने सारे लड़के लोग, उनको तो जान लीजिए 60-70 हजार रुपये लाइट बिल है। तो ये जो आप 10 साल से हाँ 10 साल से आपसे ये लिया जा रहा है बिलिंग चार्ज, जी। तो आपको वापस मिलना चाहिए ना? हाँ मिलना चाहिए, लाजमी है। मतलब आप सोचिए कि अगर 500 रुपए अगर मंथली, तो 10 साल का कितना हो गया? कितना हो गया? मतलब अगर 500 रुपए मंथली तो 1 साल का हो गया 60,000। हाँ। मतलब पूरे एरिया का ही वो हाल है, कितना बेकार करके रखा है यहाँ पर लाइट बिल का कि कोई हिसाब नहीं है। लाइट बिल ज्यादा आ रहा है ना? सबको सबको, और मेरा तो मतलब हाईएस्ट जा रहा है, कोई हिसाब ही नहीं है इसका। मुझे नहीं समझ में आ रहा, कमर्शियल में थोड़ी ना है मेरा, कितना लॉस करवा रहा है। मतलब कमर्शियल ना होते हुए भी आपको इतना बिल आ कितना मिल रहा है, वही हमारा यूनिट ज्यादा से ज्यादा 350 होना चाहिए, 700, 800, 1000 कैसे क्रॉस कर रहा है भाई, हमको भी तो बताओ आप। तो मतलब ये आप आम इंसान को बेवकूफ बना रहे हो, यही बात होगी ना? यही बात है, सीधी फुकट जो चार्ज आप ले रहे हो। कि जिनको नहीं समझ में आ रहा है उनको आप फंसा रहे हो और कुछ नहीं, और उसके बाद ज्यादा धमकी दे दे रहे, तो आते ही अपने बिना परमिशन के, एक तो ये डिजिटल वाला मीटर लगा दिया आपने, आपका एक भी अथॉरिटी है कि आपने सिग्नेचर लिया है किधर किसी भी चीज में, नहीं ना, फिर आपने कैसे लगाया? सही बात है। ये तो गुंडागर्दी कर रहे हैं हम लोग के साथ और कुछ नहीं है। ठीक है, तो आपसे मतलब आप क्या चाहते हो इससे जो बिलिंग? मैं इतना ही चाहती हूँ कि जो भी है इस चीज में, हम लोग ज्यादा जानकार लोग तो है नहीं, हाउस वाइफ मीन्स घर में ही हमको देखना है, लेकिन पूरा हिला के रख दे लोन, बस ये सब बंद कर दे भाई। सबसे मेन तो ये डिजिटल वाला मीटर हटाए यहाँ से, डिजिटल वाला मीटर हटना चाहिए, आपकी मांग है? मांगे बस, इससे ज्यादा मुझे कुछ नहीं, ये पहले हटे यहाँ से। और बिलिंग चार्ज के बारे में? वो उसके लिए भी मैं बोलूंगी, इतना उसका आइडिया ही नहीं था ना हमको, लेकिन अब पता वही चल तो, रहा आपको है। पता ही हाँ, नहीं। पता ही नहीं था ना, तो ये आप कैसे ले सकते हो, इसके बारे में भी हम लोग चाहेंगे तो। मतलब जो लोगों को पता नहीं है उसका ये लोग फायदा उठा रहे हैं, सीधी सीधी बात है ना, तो फायदा ही उठा रहे हैं ना। आंटी, क्या नाम है आपका? जैबुनिसा सिद्दीकी। अच्छा, आप बताइए कि आप इलेक्ट्रिसिटी बिल पे करते हो ना हर मंथ? पे करते, कभी 1 महीने का बैलेंस हो जाता है तो ये लोग चार्जेस लगा के भेज देते हैं। हाँ, तो वो एक्स्ट्रा चार्जेस लगा। हाँ, 4 महीना पहले मेरा मीटर भी लेके चले गए थे और टोटल बोल दिए 30, यू हैव टू पे 35,000 अच्छा, तो ये बताइए उस बिल में ना एक बिलिंग चार्ज आपसे मतलब लिया जा रहा है? लिया जा रहा है। हाँ। हम लोग को कुछ आइडिया नहीं था, पता है आपको बिलिंग चार्ज? ये लोग ने कुछ नहीं बताया हम लोग को। फिर भी मीटर लेके गए तो हम लोग 1 हफ्ते के अंदर मीटर लगा लिए पेमेंट करके, ये मैंने बिल भरा है। और इसके बावजूद 11,000 का फिर वापस 15 दिन के बाद 11,000 आ गया। अच्छा, फिर से 15 दिन के बाद आपको फिर से 11,000? वो भी है, हाँ वो भी है, 11,000 का बिल आ गया। तो मेरा लड़का भी थोड़ा नाराज हो, बोले ऐसा कैसा सब बिल आ रहा है, तो बोले बता नहीं सकते। तो 7,000 अभी रिसेंटली मैंने पे किया 4 दिन पहले। अच्छा, तो आप बताइए कि आप तो मतलब बिल पे कर रहे हो, है ना, ईमानदारी से सब कुछ आप कर रहे हो, लेकिन इसमें एक बिलिंग चार्ज करके एक अमाउंट आपको दी जा रही है जो आपको भरने की जरूरत ही नहीं है। आम इंसान को वो भरने की जरूरत नहीं है, फिर भी आपसे वो 10 साल से लिया जा रहा है, तो आप क्या कहोगे इसके बारे में? ये तो गलत है ना, ये सब गलत हो रहा है हम लोग के साथ में। पब्लिक कहाँ से भरेगी? जो मिडिल क्लास के लोग हैं वो कहाँ से भरेंगे? जो बिजनेसमैन है उन लोग को तो कोई मतलब नहीं है, लेकिन गरीब लोग कहाँ से भरेंगे?
ये तो हद से ज्यादा अदानी वाले कर दिए ले, हम लोग इतना अफोर्ड भी नहीं कर सकते। तो आपको वो अमाउंट फिर से मिलना चाहिए ना। हाँ मिलना चाहिए, क्यों नहीं, हमने भरा है, पे किया है तो हमको वापस देना चाहिए ना। मिलना चाहिए ना, वापस मिलना चाहिए। जरूर मिलना चाहिए, हम लोग का कोई हराम का पैसा तो है ही नहीं, हम लोग उतना मेहनत करते हैं और सब बिल में भरेंगे, हम लोग अदानी को ही भरेंगे तो हम लोग कहाँ से घर में क्या खाएंगे क्या पियेंगे। सही बात, सही बोले आप। ताई तुम्ही काय सांगाल की तुम्हाला माहिती आहे का ताई बिलिंग चार्ज काय असतं? नाही आता हे तुम्ही सांगितल्यावरच आम्हाला कळलेलं आहे हा. म्हणजे ते काय चार्जेस घेतात ते माहित नाही आम्हाला। मामूली बात नहीं है ना। अभी इतना कल का बोला था, ये इसके पहले का, ये पुराना वाला, इससे एक और है। मतलब कोई अनलिमिटेड, कोई मतलब मेरे को तो लगता है हम लोग घर में खाना नहीं खाए, इन्हीं लोग का बिल भरे। सही बोला आपने कि इनका वही काम है ना ब्लास्ट की, सही भाई बोला 20 आपने। हजार की सैलरी में तुम्हारा बिल ही भरने में जा रहा है, तुम्हारा घर कैसे चलेगा? सही बात है ना कि जो घर काम करने जा रहे हैं, कहाँ से लाने का इतना पैसे? गरज नाही ना त्यांना आमच्याकडनं घेण्याची, एकतर इतकं आधीच महागाई वाढलेली आहे, त्यांना समजत नाही की गरीब जनतेने काय करायचं। आम्ही म्हणजे प्रत्येक आमच्या कष्टाची कमाई पहिलं आम्ही लाईट बिल आलं की पहिलं भरतो, मग यांना कळलं पाहिजे ना की आमच्याकडनं बिलिंग चार्ज आहे काय आहे, तुम्ही नका नाही घ्यायचे तर मग तुम्ही का घेताय, आणि जर घेतलंच आहे एवढे 10 वर्षापूर्वी तर आमचं तुम्ही ते व्याजासकट परत द्या। आम्ही गरीब जनता कुठनं आणणार आहे ना, आधीच एकतर एवढी महागाई करून ठेवली, म्हणजे जो सामान्य माणूस आहे ना त्याचीच म्हणजे तुम्ही अजूनच म्हणजे नाही का त्याचे तुम्ही अजून त्याला त्रास होतो, हेच करत चाललेले ना तुम्ही। अरे बापरे, आपका बिलिंग चार्ज 1415 म्हणजे तुम्ही बघू शकता की हा जो बिलिंग चार्ज सर्वसामान्य लोकांकडनं आकारला जातोय, एकाची रक्कम तर 1,500च्या आसपास म्हणजे ती सांगण्यात आलेली आहे, म्हणजे एक किती 1400 ते 1500च्या आसपास आहे। तर म्हणजे सर्वसामान्यांची कशी ही लूट केली जाते त्याचं हे उदाहरण आहे। वो 1,500 मामूली बात है, किसी गरीब के घर का राशन हो जाता आप है। सोचो कि 1,500 आप महीने का, तो साल का कितना, साल का कितना? और 10 साल का आप कितना दे रहे हो? कितना दे रहे? 1.5 लाख तो ऐसे ही हो जाएगा हमारा। 1,500, 15,000, 17,000, 18,000 ऐसे ऊपर का जा रहा है ना हमारा। सध्याला आपण नवजीवन कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी इथे आहोत, तिथे काही नागरिक आहेत, तर त्यांना आपण विचारणार आहोत की हा नक्की बिलिंग चार्ज त्यांना माहिती आहे का। सर आपका नाम क्या है? योगेश नारियानी। अच्छा, आप को ये बिल आता है मंथली, तो उसमें एक बिलिंग चार्ज करके रहता है, वो आपको पता है बिलिंग चार्ज? नहीं, फ्रैंकली नहीं। नहीं पता है, ओके ठीक है। आपको ये भरने की जरूरत नहीं है, लेकिन महाराष्ट्र में जो वीज वितरण कंपनी है तो वो आपसे ये चार्ज ले रही है। फिलहाल तो हम लोग जब भी बिल आता है तो हम लोग बिल का टोटल अमाउंट देखते हैं, कभी ड्यू है, और वो इंश्योर करते हैं कि हम लोग टाइम पे पेमेंट कर देंगे। लेकिन ये बिलिंग चार्ज क्या है, एग्जैक्टली क्या है मेंशन, वो आज से कभी चेक नहीं किया। आपने चेक ही नहीं किया था? पहले कुछ अराउंड 1800, 1500, 2000 के आसपास आता है। अच्छा, तो There's ये a lot of difference। ओके, तो अभी आपसे अमाउंट ली, मतलब 10 साल का ये अमाउंट का रेशियो है, तो जी। आपको अभी क्या, मतलब सरकार से आप क्या कहो? यही एक्सपेक्ट करेंगे, अगर हम लोग ने एक्स्ट्रा पे किया है आपको तो हमको रिटर्न मिल जाए उसका इंटरेस्ट मिला के। सरकार से ये बोलना चाहेंगे कि जो भी चार्जेस आपने लिया है हाँ। उसको रिटर्न कर दो, या तो फिर जो नेक्स्ट बिल आएगा उसमें आप माइनस करके भेजो उसको। लेकिन ये 10 साल से किए जा रहे हैं। अभी जो आगे आ रहा है वो बिल में तो नहीं लगा है, कम से कम उसमें कम कर देवे, और जो अभी हम लोग ने भरा है वो रिटर्न कर दे। अच्छा, रिटर्न मिलना चाहिए। हर एक स्टेट में जो मैडम मैं देख रहा हूँ, हर स्टेट में उन लोगों ने बोला कि बिजली में इतना % कम होगा। तो एक मुंबई शहर है, कैपिटल है, तो अपना उसमें भी कम होना चाहिए। बिल, बिल लेकिन भी ये कम होना पहली चाहिए, बात तो और ये दूसरा- बिलिंग चार्ज ये लेना ही भी नहीं चाहिए। नहीं लेना चाहिए। तर आता सरकार पण आमचंच आहे, बीजेपीचंच आहे, आणि अदानी पण हे बीजेपीचेच आहे। तर सरकारनी त्यांना वठणीवर आणून ही जी गोरगरीब जनतेची जी लूट केलेली आहे ती थांबवावी, जेणेकरून भविष्यात एक लोकांना आपला एक घरचा जो पगार येतो त्या पगारामध्ये त्यांचं व्यवस्थित घर चालेल आणि ती अमाऊंट कुठे चांगल्या ठिकाणी वापरता येईल। आणि मागील वर्षाची जी काही जी लूटमार केलेली आहे ती व्याजासहित सर्व नागरिकांना भरून देण्यात यावी, किंवा त्याच्यावर काहीतरी उपाययोजना करून ती अमाऊंट लोकांच्या अकाउंटमध्ये पाठवून देण्यात यावी। सर्वसामान्य लोकांची ही जी लूट आहे, लूट ही थांबलीच पाहिजे, कारण की गोरगरीब आहेत, आपल्या हाताला किस्सा धरून ते जगतायत, तर त्यांची ती जी काही लूट आहे ती थांबली पाहिजे। कारण सगळेजण सामान्य वर्गामधले आहेत, काही आहेत उच्च, त्यांना गरज नसेल, पण आमच्या सामान्य नागरिकांना त्याची गरज आहे। भाई जो इतना बिल आ रहा है तो भाई उस हिसाब से नहीं आना चाहिए। जैसे पहले आता था हम लोग भर लेते थे, अभी क्या सोचना पड़ता है कितना सारा बिल क्यों आ रहा है, काय के लिए आ रहा है इतना बिल, तो उसके लिए कुछ करो आप लोग। फिर भाई हम लोग क्या बोलेंगे, अभी जो आएगा भरेंगे। 2014 में आपका कितना बिल आ रहा था? 1500 ऐसे आता था, और अभी कितना आ रहा है? 4,500। तो बढ़ गया है ना बिल का। तो और आपसे ये जो अमाउंट मतलब ले रहे ये लोग, तो आपको फिर से वापस मिलना चाहिए ना? मिलना चाहिए, कैसे मिलेगा, लेकिन अभी कर गया तो कोई पैसा वापस गया तो कैसे आएगा वापस?
तो ये इतना बड़ा घोटाला इन्होंने किया है, तो आप क्या कहोगे? आम इंसान के साथ ये मतलब खेले जा रहे हैं, तो आप क्या बोलोगे उनको? इसके लिए मैं क्या करूं, मतलब भाई आवाज सब पब्लिक उठाए ना। सब पब्लिक को आवाज उठाना चाहिए, और पहली बात तो इनको ये करना ही नहीं चाहिए। आपको नहीं लगता ऐसा? नहीं करना चाहिए। गलत है ना इन लोग का? क्या कहोगे अंकल, आप क्या कहोगे? गलत है, गलत है। और ये जो बिलिंग चार्ज है, बिलिंग चार्ज को लेकर आप क्या बोलोगे? बिलिंग चार्ज वापस करें जितना एक्स्ट्रा है। हाँ, हाँ, पहली बात तो आपको पता था? नहीं था। नहीं पता था ना, तो यही तो ये लोग खेल रहे कि जो इंसान, आम इंसान को जो पता नहीं है उसमें ये लोग मेंशन किए जा रहे हैं और फिर आपसे वो ले रहे हैं। हैं तो अभी जो 10 साल का जो अमाउंट लिया है तो उनको वापस करें वापस होना चाहिए। ब्याज के साथ। हम्म। हाँ, बराबर। ब्याज के साथ वापस करें। भाई जितना भरे हम लोग वापस सही बोल रहे हैं ना। सही बोल रहे हैं। सही बोल रहे हैं। ठीक है, आप क्या बोलोगे? हम क्या बोलेंगे, जो महाराज देवर है वो समझे। नहीं नहीं, जो पब्लिक का पैसा वापस दो। हाँ, बस यही है, वापस किया जाए पैसा हमारा, वापस होना चाहिए। वापस होना चाहिए सब पैसे। हाँ, तरीके से लिया गया है तो वापस करना चाहिए। हाँ, आप क्या कहोगे? वापस करना चाहिए। ये बिलिंग चार्ज तो पहली बात तो आपको पता ही नहीं था। नहीं मालूम। नहीं पता था ना, तो अभी क्या आप सरकार से क्या बोलोगे आप? हम यही कहना चाहेंगे कि हमारा पैसा वापस किया जाए। अच्छा, ठीक है दादा, आप क्या कहोगे? मेरा ऐसा है कि मेरे पहले बिल बहुत कम आता था। जब मेरा घर में नॉर्मल एक ही एसी चलता है, मेरा बिल आता है 10,000 11,000 के समथिंग बिल आता है, और मेरा एक दूसरा बिल है उसमें कम आता है, और ऐसे करके 1 मीटर में बहुत ज्यादा पैसा आता है। तो मतलब पता नहीं कि आप जो चार्ज बता रहे हो ना, इसका पता नहीं था, पता नहीं कहाँ से पर बिल बहुत ज्यादा आ रहा है। ज्यादा आ रहे हैं। हाँ, काका, तुम्हाला माहिती आहे काही बिलिंग चार्ज म्हणजे काय आहे? हमको नहीं पता। नहीं पता ना आपको? आपको पता है ये जो इलेक्ट्रिसिटी जो आपको दे रही है, मतलब बीज दे रही है कंपनी, वो आपसे, आम इंसान से ये खाली फुकट चार्ज लिए जा रही है, 10 साल से ले रही है। इससे क्या हो रहा है कि आपको ज्यादा बिल भरना पड़ रहा है। तो आप क्या कहोगे अभी इन लोगों से? नहीं, अब तो नुकसान है, अपना नुकसान है ना। नुकसान हो रहा है ना इससे। नुकसान हो रहा है। कायद्यात कोणतीही तरतूद नसताना हा बिलिंग चार्ज सर्वसामान्य लोकांकडनं आकारला जात आहे. जागृत नागरिक मंदार भट यांनी याविरोधात म्हणजेच हायकोर्टात याचिका दाखल केलेली आहे आणि त्याविरोधात लढा देत आहेत. पण आता पाहावं लागेल की महाराष्ट्र सरकार याविरोधात काय पाऊल उचलणार. तुम्ही पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र.